मांडली होती 11 किंवा 21 दोन्ही कुठे झाले 11 किंवा 21 झाली ब्रिटिशांनी जो सेन्सस केला त्या काळातला आपल्याला बरेचसे काय आहे मी किती मोर सिंपल I'm not continuing. I'm not continuing. सकल मराठा समाजातर्फे कुणबी समाजाच्या दाखले देण्यासंदर्भात आणि काही अडचणी होत्या आणि व्यापक प्रमाणात दाखले देण्यासाठी काही उपाययोजना करता येतील याबद्दल आज एक बैठक आयोजन करण्यात आलेलं होतं. तर या बैठकीमध्ये आमच्या पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांमध्ये या उपविभागातल्या जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या नोंदी मागच्या आंदोलनाचे सापडलेल्या आहेत त्या नोंदी गाववाईज आहेत. तर आता महत्त्वाचं आपण त्या सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये त्या परत एकदा आपण ते प्रसिद्ध करतोय म्हणजे गावामध्येच नोंदी ज्या कुणाकुणाच्या आहेत की तिथं गावामध्ये कळून येईल. कुणबी दाखल्यासंदर्भात आज प्रांत समीर शिंगटे यांनी एक व्यापक मीटिंग बोलवली होती आणि या मीटिंगमध्ये प्रामुख्यानं प्रत्येक गावामध्ये जी कुणबीच्या मूळ नोंदी आहेत जे मूळ पुरुष आहेत यांची यादी लावण्याचं तिने आज धोरणामध्ये आज मान्य केलेलं आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय प्रांत समीर शिंगटे यांनी शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील कुणबीचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये ज्या नोंदी झाल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक व्यापक आंदोलन झालं आदरणीय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालं. 1,40,000 कुणबीच्या नोंदी यामधल्या ज्या कुणबीच्या नोंदी मिळाल्या त्या सर्वांना दाखले देण्याच्या संदर्भामध्ये आज बैठक झाली. सकारात्मक बैठक झाली. प्रांत समीर शिंगटे यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला जेवढे नोंदी सापडले आहेत 29,000 त्या सर्व नोंदींची यादी आम्ही तिकडे लावतो. पन्हाळा तालुक्यामध्ये जवळजवळ 30,000च्या आसपास आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये 29,000 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि परंतु त्या नोंदीच्या प्रमाणामध्ये दाखले लोकांना मिळालेले नाहीत आणि दाखले घेतानासुद्धा जी किचकट प्रक्रिया आहे ज्या नोंदी ऑनलाईनवर शासनानं जाहीर केलेल्या आहेत त्याचे पुन्हा त्या नोंदी त्या ज्याला दाखला काढायचा त्याला त्या नोंदी पुन्हा काढायला लागतात. मुडी असेल तर पुन्हा त्याचं त्यांनीच मुडी वाचकाकडनं मराठी करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये वेळ जातो त्याचे पैसे खर्च होतात. आमचं असं म्हणणं आहे की ज्या नोंदी शासनानं ऑनलाईन केलेल्या आहेत किंवा शासनाचे दप्तर आहेत त्याचं त्यांनी स्वतःच्या सही शिक्क्याचं गावनिहाय त्या नोंदी प्रसिद्ध कराव्यात. कोल्हापूर गॅझेटर लागू करा आणि शाहूवाडी तालुक्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या. या का द्या याचे शास्त्रीय पुरावे घेऊन आम्ही चालू होतो. कोल्हापूरच्या 1886च्या गॅझेटरमध्ये 7.5 लाख त्यावेळची लोकसंख्या 67% कुणबी होते. हे म्हणजे 1.25 लाख लोक कुणबी असायला पाहिजेत. हे कुणबी गेले कुठं तर 1911 आणि 1921च्या ब्रिटिशकालीन जनगणनेमध्ये कुणब्यांनी आपली जात मराठा सांगितली आणि त्या काळी मराठ्यांची जात 320% वाढली आणि त्याचवेळी 320% कुणब्यांची लोकसंख्या कमी आली.